हॅलो मित्र हो, मी डॉक्टर सुधीर नगरकर. पेपर 1 मार्च 2023 ची क्वेश्चन पेपर आहे. सेट परीक्षा 2023 मार्च 2023 मध्ये परीक्षा झाली होती. त्यातील ए सेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर चला आता आपण प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 46. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखल्या जात. तर हायर एज्युकेशन मधील हा प्रश्न आहे पहा. हायर एज्युकेशन मधील 5 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात आणि हे जे ऑप्शन आहेत मक्तब, मदरसा, खाजकाई आणि अरबी स्कूल, ह्याच्यावर मोगल काळामधील उच्च शिक्षणावर एखादा प्रश्न हमखास येतो पहा. तर ABCD हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण मक्तब याची माहिती पाहूया. मक्तब ही प्राथमिक शिक्षण देणारी संस्था होती. म्हणजे प्रायमरी एज्युकेशन देणारी संस्था होती. त्याला मक्तब असं म्हटलं जात होतं. येथे मुख्यतः मुलांना कुराण, अरबी भाषा, लेखन आणि गणित शिकवले जात असते. आता याच्यामध्ये काय काय शिकवले जाते? कुराण, त्यानंतर अरबी भाषा, त्यानंतर लेखन आणि गणित, हे शिकवले जात असे. मक्तब ही इस्लामिक शिक्षणाची प्राथमिक पायरी मानली जाते. आता या ठिकाणी प्रश्न आहे, मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब नावाने ओळखली जाते. तर याचा संबंध प्राथमिक शिक्षणाशी आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. ए ऑप्शन हा चुकीचा आहे. तर ए हा ऑप्शन या ठिकाणी आपण चुकीचा आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. आता बी हा ऑप्शन जे आहे मदरसा, मदरसा हे योग्य उत्तर आहे. कारण मदरसे हे इस्लामिक उच्च शिक्षण देणारे केंद्र होते. मदरसा हे उच्च शिक्षण देणारे केंद्र होते. त्याला काय म्हटलं जात होतं? मदरसा असं म्हटलं जात होतं. येथे धर्मशास्त्र, येथे धर्मशास्त्र, त्याचबरोबर न्यायशास्त्र, तत्वज्ञान, नंतर गणित, त्यानंतर खगोलशास्त्र, त्यानंतर साहित्य, आणि इतिहास यासारख्या विविध विषयांचा अभ्यास केला जात असे. प्रसिद्ध मदरशांमध्ये दिल्लीचे मुज्जी मदरसा, त्याचबरोबर फिरोजशाह मदरसा आणि जौनपूर मदरसा यांचा समावेश होतो. तर त्यामुळं बी हा ऑप्शन बरोबर आहे.
ए हा ऑप्शन चुकीचा आणि बी हा ऑप्शन बरोबर आहे. आता तिसरा जो ऑप्शन ह्या ठिकाणी दिलेला आहे पहा, तर खजकाई. खजकाई हा शब्द शिक्षण प्रणालीशी संबंधित नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर अरबी स्कूल. तर मोगल काळात अरबी शाळा हा एक विशिष्ट शब्दप्रयोग प्रचलित नव्हता. अरबी भाषा शिकवण्यासाठी मदरसे आणि मक्तब हे शिक्षण केंद्र होते, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. अशा प्रकारे या मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था मदरसा या नावाने ओळखल्या जात असे. बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 47. रुसा योजना ही प्रामुख्याने टिंबटिंबसाठी आखलेली आहे. ए ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा. सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे, सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे आणि महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे, असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी ए ऑप्शन जो आहे तो सर्वांसाठी परवडणारे उच्च शिक्षण. तर रुसा म्हणजे काय, तर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. रुसा म्हणजे काय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. म्हणजे याचं RUSA असं याचा लॉंग फॉर्म आहे. ही जी योजना होती, ही योजना परवडणाऱ्या शिक्षणावर नाही, तर गुणवत्तापूर्ण आणि सुधारित शिक्षण पद्धतीवर केंद्रित आहे, त्यामुळे हा पर्याय योग्य नाही. ए पर्याय चुकीचा आहे. आता बी हा पर्याय काय दिलेला आहे, सर्वांना गुणवत्तापूर्व उच्च शिक्षण मिळावे, म्हणजे क्वालिटी हायर एज्युकेशन टू ऑल. तर रुसा योजनेचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आहे, पण ही योजना थेट सर्वांसाठी शिक्षण प्रदान करत नाही, त्यामुळे हा पर्याय अंशतः बरोबर असला तरी त्याचा मुख्य उद्देश चुकीचा आहे. आता सी हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक मदत. हे योग्य उत्तर आहे. तर रुसा योजना राज्यस्तरीय विद्यापीठे व महाविद्यालयांना सुधारित पायाभूत सुविधा, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि गुणवत्ता सुधारणा यासाठी अर्थसहाय्य प्रदान करते. एक लक्षात घ्या की राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना म्हणजे विद्यापीठ आणि कॉलेजेसला, उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे. हा सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि डी ऑप्शन जे दिलेला आहे पहा की महाविद्यालयामधील संशोधनासाठी आर्थिक मदत. जरी रुसा अंतर्गत संशोधनाला काही प्रमाणात मदत केली जात असेल, तरी त्याचा मुख्य उद्देश राज्यस्तरीय उच्च शिक्षण संस्थांना सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे हाच आहे. त्यामुळं फक्त संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे हा पण ऑप्शन या ठिकाणी नाही. अशा प्रकारे सी हा ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे.
क्वेश्चन नंबर 48. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास टिंबटिंब असे म्हणतात. इथं ए ऑप्शन मानववंशशास्त्र, बी ऑप्शन अर्थशास्त्र, सी ऑप्शन पर्यावरणशास्त्र आणि डी ऑप्शन भूगर्भशास्त्र. म्हणजे इंग्लिशमधून या ठिकाणी एन्थ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी आणि जिओलॉजी असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता ए ऑप्शन जो आहे एन्थ्रोपॉलॉजी, कारण मानवशास्त्र म्हणजे मानवी समाज, संस्कृती, विकास आणि त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास. यात प्राचीन मानवी अवशेष, समाजसंस्था, भाषा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा समावेश होतो. आता मानववंशशास्त्र हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण इथं विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र. आता विविध जीवांचा या ठिकाणी संबंध येणार नाही, तर मानवी समाजाचा सांस्कृतिक विकास आणि विविध पैलू, मानवी अवशेष, समाजसंस्था आणि भाषा हे या ठिकाणी आहे. त्यामुळं ए ऑप्शन चुकीचा आहे. आता अर्थशास्त्र, ऑब्वियसली विविध जीवांचा आणि अर्थशास्त्राचा काही संबंध नसणार आहे, कारण अर्थशास्त्र हा संपत्तीचे उत्पादन, म्हणजे संपत्ती असते त्या संपत्तीचे उत्पादन, वितरण आणि वापर यांचा अभ्यास करणारे शास्त्रशाखा आहेत. यात बाजार व्यवस्था, पुरवठा विक्री केंद्रे, वित्तीय धोरणे यांचा समावेश होतो. त्यामुळं अर्थशास्त्र हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आता सी ऑप्शन या ठिकाणी आपण पाहूया. सी ऑप्शन पर्यावरणशास्त्र आहे किंवा पर्यावरणीय जीवशास्त्र. इकॉलॉजी म्हणजे काय, तर पर्यावरणीय जीवशास्त्र असंही म्हटलं जातं. त्यामुळे पर्यावरणीय जीवशास्त्र, इथं जीव हा शब्द आहे पहा, आणि इथं विविध जीवांचा त्यांच्या पर्यावरणाशी असणारा संबंध. त्यामुळं इकॉलॉजी म्हणजे विविध जीवसृष्टी व त्याच्या भोवतालच्या पर्यावरणातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे विज्ञान, त्यालाच काय म्हटलं जातं, तर इकॉलॉजी किंवा पर्यावरणशास्त्र. यात सजीव व त्यांचा अधिवास, अन्नसाखळी, परिसंस्था आणि जैवविविधता यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळं सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. डी सुद्धा चुकीचं आहे, कारण भूविज्ञान किंवा जिओलॉजी म्हणजे पृथ्वीची संरचना, खनिजे, खडक, भूसंकलन, ज्वालामुखी म्हणजे भूकंप यासारख्या भौगोलिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे भूगर्भशास्त्र किंवा जिओलॉजी. त्यामुळं या ठिकाणी डी हा पर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. आणि पर्यावरणशास्त्र हा पर्याय, इकॉलॉजी हा पर्याय बरोबर आहे. सी ऑप्शन योग्य आहे. क्वेश्चन नंबर 49. UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी टिंबटिंब इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे. आता या ठिकाणी ए ऑप्शन दिलेला आहे आशय ज्ञान समृद्ध करण्यासाठी, बी ऑप्शन असा दिलेला आहे की अध्यापनाची तयारी करण्यासाठी, सी ऑप्शन दिलेला आहे ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी, आणि डी ऑप्शन दिलेला आहे की वृत्ती विकास करण्यासाठी. या ठिकाणी आपण ए ऑप्शन काय आहे, इनरिच द कंटेंट नॉलेज,
म्हणजे विषय ज्ञान समृद्ध करणे किंवा आशय ज्ञान समृद्ध करणे, तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण इंडक्शन कोर्सचा मुख्य उद्देश फक्त विषय ज्ञान वाढवणे नाही, तर शिक्षणामध्ये कौशल्य, अध्यापन पद्धती आणि व्यावसायिक विकासावर भर देणे हा आहे. त्यामुळं आशय ज्ञान समृद्ध करण्यासाठी हा ऑप्शन चुकीचा आहे. आता बी ऑप्शन या ठिकाणी अध्यापनाची तयारी करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी तयारी करणे, प्रिपेअर फॉर टीचिंग. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी UGC हॅज इंट्रोड्यूस्ड इंडक्शन कोर्स. तर इंडक्शन कशासाठी, तर प्रिपेअर फॉर टीचिंग हे ऑप्शन बरोबर आहे की अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन करणं आवश्यक आहे. कारण UGCचा फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम FIP नवीन नियुक्त शिक्षकांना अध्यापन कौशल्ये, मूल्यांकन पद्धती आणि संशोधन तंत्रे व उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध पैलू समजावण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यालाच काय म्हणतात की फॅकल्टी इंडक्शन प्रोग्रॅम, FIP असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळं बी हा पर्याय योग्य आहे. आता सी हा पर्याय का चुकीचा आहे, इथं रिफ्रेश नॉलेज असं म्हटलेलं आहे पहा. तर हा का चुकीचा आहे, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी. कारण ज्ञान ताजेतवाने करण्यासाठी रिफ्रेशर कोर्स असतात, मात्र जे प्रामुख्याने सेवारत शिक्षकांसाठी असतात. इंडक्शन कोर्स नव्या शिक्षकांसाठी असल्यामुळे हा पर्याय योग्य नाही, रिफ्रेशर कोर्स. तर सुरुवातीला प्राध्यापक सेटनेट झाल्यानंतर प्राध्यापक तुम्ही होता, तर पहिल्यांदा इंडक्शन प्रोग्राम, फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम करावायचा असतो आणि त्यानंतर मग 2 रिफ्रेशर, 3 रिफ्रेशर, शॉर्ट टर्म, FDP असे प्रोसेस या ठिकाणी आहे. आता डेव्हलप ॲटिट्यूड या ठिकाणी डी ऑप्शन आहे, हा सुद्धा चुकीचा आहे. कारण ॲटिट्यूडचा इंडक्शन प्रोग्रामचा कसलाही संबंध नाही. तर अध्यापनाची तयार करण्यासाठी प्रिपेअर फॉर टीचिंग हेच याचे योग्य उत्तर आहे. सी ऑप्शन बरोबर, बी ऑप्शन बरोबर. प्रिपेअर फॉर टीचिंग किंवा अध्यापनाची तयारी करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी तयारी करणे, प्रिपेअर फॉर टीचिंग हा ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 50. स्वयं हा उपक्रम टिंबटिंबने विकसित केलेला आहे. इथं टेक्निकल सब्जेक्ट, ह्युमॅनिटी सब्जेक्ट, मॅनेजमेंट सब्जेक्ट आणि ऑल ऑफ द अबोव सब्जेक्ट, तांत्रिक विषयासाठी, मानव्य विषयासाठी, व्यवस्थापन विषयासाठी, वरील सर्व विषयांसाठी. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा, हे पहा, स्वयंचा लॉंग फॉर्म या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स हा बऱ्याच वेळेला स्वयंचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारलेला असतो. आता या ठिकाणी आपण ऑप्शन पाहूया. आता स्वयंमध्ये तांत्रिक विषयांसाठी सुद्धा तो विकसित केलेला आहे, मानव्य विषयासाठी पण तो विकसित केलेला आहे, व्यवस्थापन विषयांसाठी सुद्धा तो विकसित केलेला आहे. त्यामुळे सर्व विषयांसाठी तो विकसित केलेला आहे. त्यामुळे सर्व विषय हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. कारण स्वयं हे एक व्यापक ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे, जे तांत्रिक, मानवशास्त्र, व्यवस्थापन आणि विविध विषयातील अभ्यासक्रम विनामूल्य पुरवते. म्हणजे फ्रीमध्ये आपण स्वयं थ्रू कोर्स करू शकतो. आता हे जे आहे MHRD
कुणाचा आहे? MHRD, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि AICTE, त्याचबरोबर UGC, नंतर NPTEL, EGNO आणि NIOS, त्याचबरोबर CEC आणि IIMB आणि अन्य राष्ट्रीय संस्थांद्वारे या ठिकाणी समर्थित आहे किंवा सुरू केलेलं, विकसित केलेलं आहे. आणि स्वयं हे व्यासपीठ सर्व प्रकारच्या विषयांसाठी विकसित करण्यात आहे. त्यामुळं योग्य उत्तर D, ऑल द अबाव सब्जेक्ट, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. D पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता हे कधी लॉन्च झालेलं आहे पहा, तर 2017 ते लॉन्च झालेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, फॉर्मरली MHRD, इन 2017. हे साल खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला साल विचारलं जातं, कधी लॉंग फॉर्म विचारला जातो, कधी आतलं इन्स्टिट्यूट विचारले जातात. तर वरील सर्व विषयासाठी हे या ठिकाणी महत्त्वाचं उत्तर दिलेलं आहे आणि हे 100% बरोबर आहे. पहा, अशा प्रकारे मार्च 2023ची क्वेश्चन पेपर आपण पाहिलेली आहे. आणि एक लक्षात घ्या की हायर एज्युकेशनचे प्रश्न जे असतात तर ते आपल्याला आउट ऑफ मार्क पडत असतात. आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारे असतात. त्यामुळे याचा अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे आणि आपण यशस्वी व्हायचं आहे. ऑल द बेस्ट.